नमस्कार. दैनिक चालू वार्तामध्ये आपले स्वागत आहे. पुण्यात अजबच प्रकार. 85व्या वर्षी लग्नाची ओढ. तरुणाचा फोन आणि विपरीतच घडलं. एकटेपणा माणसाला नकोसा असतो. असाच एकटेपणा पुण्यातील 85 वर्षीय व्यक्तीच्या जीवनात आला. पण या वयातही लग्न करण्याची त्यांची इच्छा चांगलीच बहुली आहे. देशभरातून फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत राहतात. अनेक प्रकारे इतके धोकादायक असतात की लोकांची झोप उडून जाते. पुण्यातही असेच काहीसे घडले आहे, जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल. एका 85 वर्षीय वृद्धाला लग्न करण्याचे होते. या काळात वधू शोधत असताना त्याने एका वर्तमानपत्रातील लग्नाच्या जाहिरातीला प्रतिसाद दिला आणि नंतर तो फसवणूक करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकला आणि त्याला लाखो रुपयांची फसवणूक झाली. संपूर्ण प्रकार काय आहे ते जाणून घेऊया. कशी झाली फसवणूक? फसवणूक करणाऱ्यांनी वधू शोधत असलेल्या 85 वर्ष वृद्धाला 11.45 लाख रुपयांना गंडा घातला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याने 18 एप्रिल ते 1 जून दरम्यान अनेक बँक खात्यामध्ये 11,45,350 रुपये ट्रान्स्फर केले. प्रत्यक्षात लग्नाची जाहिरात पाहिल्यानंतर त्या व्यक्तीने दिलेल्या नंबरवरती संपर्क साधला आणि त्यांना एक बँक खाते क्रमांक देण्यात आला, ज्यावर नोंदणी शुल्क भरण्यास सांगण्यात आले. जेव्हा त्यांनी त्याची किंमत दिली तेव्हा त्याला एका महिलेबद्दल माहिती देण्यात आली आणि ती त्याच्यासोबत लग्न करण्यास तयार असल्याचे सांगितले. महिलेने संपर्क साधला. यानंतर महिलेने तरुणाशी संपर्क साधला आणि दोघांमध्ये संभाषण सुरू झाले. दोघांमध्ये इतकं बोलणं वाढलं की तो तरुण महिलेवर पूर्णपणे विश्वास ठेवू लागला आणि नंतर महिलेने त्याला आर्थिक मदत मागितली आणि त्यांच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. या काळात ती महिला त्याच्याकडून आर्थिक मदत मागत राहिली आणि हे पैसे वेगवेगळ्या खात्यावर पाठवत राहिला. पैसे देताना जेव्हा ती व्यक्ती लग्नाबद्दल बोलत असे तेव्हा ती महिला टाळाटाळ करायची. जेव्हा त्याला असे वाटू लागले की ती महिला त्याची फसवणूक करत आहे तेव्हा त्याने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. ही बाब समजताच बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी शुक्रवारी भारतीय दंड संहितेच्या कलम 319(2), 318(4) आणि माहिती तंत्रज्ञान IT कायद्याच्या कलमाखाली FIR दाखल केला आहे. त्यानंतर असे आढळून आले की तरुण फसवणुकीचा बळी ठरला आहे.